राम 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 राम. काय ही बायकान पुरण आहे ना निश्चित सली म्हणायला रानात कामाला नको यायला काय नको. अरे ऐकलं का? आले. पाणी आण. हा घरात बसून तुम्हाला असं काही वाटत नाही कर अहो घरातली काम असतात, घरातली काम करायची का नाही? पाणी प्या. पोरगी नाही का कामाला? अरे तिला शाळा आहे, तिने शिक्षण करायचं का? मग कामात लक्ष द्यायचं. तुला कामाची बी थोडीशी आवड निर्माण झाली पाहिजे की नाही? कळायला पाहिजे की नाही? भाकर कशाला म्हणते, चपाती कशाला म्हणते? ते शिकवते मी. रानात नाही पाठवणार मी तिला. रानात नको पाठवू पण इथं घरात तर शिकवू ना. तिला स्वयंपाक आला पाहिजे की नाही? शिकवते मी तिला, तुम्ही नका टेन्शन घेऊ. तिला अभ्यासाचं बघू द्या पहिलं. आणि शिकून मोठी अधिकारी झाली तर तिला काय गरज आहे स्वयंपाकाची? नाही एखादी कामवाली ठेवून, स्वयंपाकवाली ठेवून. उगाच तुम्ही नाही तिथं डोकं लावता. कामवाली नाही आली मग हॉटेलात जेवायचे नाही की नाही? ठीक आहे चालतंय, एक दिवस एन्जॉय म्हणून काय हरकत आहे. तुम्ही लयच बोलायला तुझ्यासारखी आई लागले. असली ना. मला पोरीला शिकवायचं, बाकी काय माहिती पण नाही. कोण नाही म्हणलं. शिकू दे ना, चांगली गोष्ट आहे ना. स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे, चांगला नवरा भेटेल. पण बाईच्या जातीला घरातल्या सगळ्या गोष्टीचं आवड पाहिजे, जमलं पाहिजे. स्वयंपाक, कालवण, भाकरी, चपाती. अहो शिकवते मी, शिकन ना. ते काय लय अवघड गोष्ट आहे का? ते प्रत्येक स्त्रीला करायचंच आहे घरात दोघं बी. मोबाईल घेऊन बसले असतील का? अभ्यास करते? नाही अभ्यास करते आता काही शंभू वाटतं ना. काय करत होता? अभ्यास करत होतो. अभ्यास? मानसी मोबाईलच नाही ना. काय मोबाईल? बाबा म्हणत होते तू मोबाईल बघत बसले. मोबाईल बघत होते का अभ्यास करत होते तुम्ही? नाही अभ्यास करत होतो आम्ही. बघा पप्पा नाही ना. तुझं लग्न करायचंय काय? काय? लग्न? अहो बाबा काय बोलताय तुम्ही? अजून मला शिकायचंय, मोठे अधिकारी व्हायचंय आणि तुम्ही काय माझं आता लग्न लावताय? मी आता एवढ्या वेळ काय ठीक आहे. अधिकारी व्हायचे ना. हो. मग अभ्यास करायचा. अभ्यासच करते मी. मार्क नाही पडले की लग्न लगेच नवर पाना. तुझं काय? नाही नाही बाबा एक बोलायचं होतं. काय? परीक्षा फी भरायची होती. किती? 5,000 रुपये. हा हो मला बोलले होते आहे, पण देतो. मी म्हटलं माझ्याकडे नाही पप्पा आल्यावर देते. बाबा मलाही परीक्षा फी भरायची, मला पण 5,000 रुपये लागतात. पैसे 5-6 हजारच आहेत ना. मग त्याचे आज भरू, उद्या तुझे भरू. हा. अरे असेल ना, वेळ असेल ना. पण असं करा ना, अर्धे अर्धे द्या ना दोघांना. अरे डोक्यावर परिणाम झाला का तुझ्या? फी अशी 2 टप्प्यात भरता येते का? एकदाच भरावं लागते ती. मग नसण्यापेक्षा दिले तर चालेल ना रे. नाही मम्मी मला लागायच्यात. मला पण लागणार आहे. मला त्याला सर्व आधी देणार तुम्ही आणि मला नंतर देणार, असं थोडे काय असतं फरक का? पडतो? परीक्षा फी आत्ताशी मागितली म्हणलं 4-8 दिवस त्याला असेल ना वेळ. 2 दिवसात भरा, 4 दिवसात भरा. त्यांनी मला सांगितलं, मी आईला बोलले होते परीक्षा फीचं, पण ती म्हणली सध्या पैसेच नाही माझ्याकडे. तर मग मी म्हटलं आज तुमच्याशी बोलावं. अजिबात पैसे नाही तुझ्याकडे? कुठे सांगा बरं. तुम्ही म्हणले ते काय खतन बी आणायचं होतं, मला पैसे दे घरातले, मी दिले सगळे तुम्हाला. आता कुठे माझ्याकडे पैसे? मग आता तिला पहिले द्या ना. ह्याचं काही थोडं उशिरा दिलं तरी चालेल. आधी तिला द्या. काय आज भरले उद्या भरले, देतो तुला उद्या. त्याला पैसे जाऊ दे. आता त्याला परत ती बसून तन करत. उद्या काय बाबा, सरांचे दररोज बोलणे खाते मी, प्लीज द्या ना आजच. शंभू ऐक ना, मी काय म्हणते, तू सांग ना सरांना की सर मी 2-4 दिवसांनी देते. तिला भरू दे. नाही आणि बोलत तसे आहे. दादा तू फटके खाल्ले तरी तुझं काय नाही रे, तू मुलगा आहे. पण माझी काही इज्जत आहे का नाही? मी फटके खाल्ल्यावर कसं वाटन ते? हा ना मग. खा म्हणजे तू खायचे, मी नाही खाणार. मला नको सांगू बाबा तुम्ही. अरे भांडू नका. काय म्हणत तर तुम्हाला म्हणलं ना पोरींनी देतो. फटके खाल्लेले चालते, पोर नाही खायचे का मग? ठीक आहे, ते सर तुझ्या ओळखीचा आहे माझा. मग तुम्हीच करा फोन त्यांना आणि सांगा. सांग तुम्ही त्यांना, देतो उद्या. जा कर अभ्यास. आणि जरा अभ्यासातून वेळ भेटला तर रानात जात जावा, बघत जावा कामात धंद्यात जरा. हा बघतो बाबा. झालं का स्वयंपाक? चला. ओरडायलाच येतं बाहेर ना आले की नुसतं. अरे मग आता केली पाहिजे ना कामं. कुणी करायची? बाजून जरा शिक. खात जा ना, वांगळ झाली की पार तू. हा गाईकडे द्यायला बरं लक्ष आहे, पण माझ्याकडे द्यायला लक्ष नाही तुला. अगं तुझ्याकडे पण लक्ष आहे. हा कसलं लक्ष रे तुझं माझ्याकडं? अजिबात हात नाही लावायचा मला. अरे तू तर माझी राणी का, स्वप्नातली राणी. स्वप्नातलीच का? मग? रिअल मध्ये नाही होणार का मग? रिअल मध्ये बी होणार आहे.
तुझ्यासोबत लग्न करणार मी, टेन्शन घेऊ नको. लग्न करायचंय तुला माझ्यासोबत, मग मला टाइम द्यायला नको आधी? अरे जराशी काम होतं म्हणून घरी कोण नव्हतं म्हणून जरा तुला काय बाया पाणी दररोज आहे ना, तुला दररोज कामच असतं. तू कधी प्रेमाने बोलतच नाही माझ्यासोबत, नुसतं मला हे करायचं आणि ते. अरे अजून किती प्रेमाने बोलू सांग बरं तू. तुला असं म्हणजे नाही का वाटत नाही का आपण बिन कुठतरी फिराय वगैरे जाऊ? तुझं सारखं काही ना काही असतं. जरा माझ्यासोबत बोलत जा जरा प्रेमाने. आली की नुसती भांडती बघ, किती लाल जरच झाली नुसती. जा बाबा, काय जा बाबा. मी तुझ्याशी रागवले की लगेच तुला राग काढता येतो हा, माझा. मग मला माहिती आहे रागवू माझ्या देत राणीचा- नाही मला. मला माहिती आहे माझ्या राणीचा राग कसा काढायचा. हा? है का नाही? मला माहिती आहे. मला सांग, तू माझ्याशी लग्न कधी करणार आहे? करू की लग्न. लग्न 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 एक दिवस लग्न होणारच आहे आपलं. टेन्शन घेऊ नको. मला नको सांगू. तू घरी आहे बाबा, माझ्या घरी मागणी घालायला. घरी आलो ऍक्सेप्ट करतील का पण मला? नाही केलं ना तरी कन्व्हिन्स करू आपण. तुझा बाप्पा आधीच रागीट लई. हो, बाबा रागीट आहेत, पण ते मनाने चांगले आहेत. अरे त्याच्यामुळं असं काही होणार नाही. बट ते जाऊ दे. तू कॉलेजला गेलती का आज? हम्म? कॉलेजला अरे नाही गेले मी कॉलेजला आज. इडी आहे का तू? कॉलेजला जात जा रोज. कसं जाऊ? अरे कसं परीक्षा जाऊ फी भरायची आहे. अरे बाबा फी पण देत नाहीये, मग त्याच्यामुळे काय करणार म्हणून जात नाही कॉलेजला. तुला पैसे कमी पडल्यात फीला? देऊ का मी? तू कशाला देतोय? अरे उगाच सारखं तुझ्याकडून मागायला पण बरं नाही वाटत मला. अरे एक तर मागच्या वेळेस तू दिले होते. मला सांग, आपण दोघं लग्न करणार का नाही? आणि माझं जे आहे ते तुझंच होणार आहे आपलं लग्न झाल्यानंतर. मला माहिती आहे लग्नानंतर जबाबदारी असणार रे माझी तुझ्यावरती, पण लग्न अगोदर तर त्यांच्यावरच आहे ना. मग त्यांना त्यांची जबाबदारी पार पाडून दे. अरे आज नाही उद्या आपण लग्न करणार आहे तर तुझं काय माझं काय सारखंच आहे ना. बरोबर, सारखंच आहे ना. मग फिरायला जायचं कुठं? हम्म? फिरायला आता तर नको फिरायला जायला. परत गावात तुला माहिती आहे ना, कोणी बघितलं ना हा, तर ते खूप पण प्रॉब्लेम मोकार होईल. चर्चा होईल काहीतरी वाईट. मग मोकार एक काम चर्चा. करते, मी घरीच जाते मग आता. हा, घरी जा आणि एक काम कर, परत भेटू आपण. हो चालेल, करतो तुझं काम. हा. येते. बाय बाय. बाय बाय ना. बाय. नको जाऊ दे. असं थांब माझ्यापाशी, बरं वाटतं थांबलं तू. जा बाबा. तो अरे असं नको. ए अगं तुला कळतं का? खात जरा वाळून गेली. मम्मी, अय मम्मी, काय रे, काय झालं वरडायला? ताईडीला तू समजून सांगणार आहेस का नाही? अरे झालंय काय वरडायला ते सांग आधी. समजून काय सांगायचं तिला? एका पोरासोबत गप्पा मारत होती ती. गपरे, काय बी बोलायला लागल्या पोरासमोर गप्पा मार. असं वर्गातलं पोरग तिच्या वर्गातलं म्हणजे हातात हात घालून वर्गातलं पोरग असतंय का? काय हातात हात घालून मग काय बी नको बोलूस. हा, मी बघितलं म्हणून मी सांगतोय. ती हातात हात घालून कायला बसन? काहीतरी तुझा गैरसमज झाला असं. आता नाहीतरी मी तुला खोटं बोलल का? काय सांगताय ते? नाहीतरी तुम्ही तिला डोळ्यावरच धरलेलं आहे. बाळापाला पण ती घरात नकोय. हा, फी द्यायची म्हणले की तुला आधी देणार, तिला नंतर देणार. आजाद उजापाना करायचं ठरवलेलं आहे. अगं तसं नाही, आम्हाला तू लहानाचं मोठं केलंय. आम्हाला बी कळतं की सगळं. माझी पण ती बहीणच आहे ना, किती केलं तरी. हा, माहिती आहे ना किती बहीण आहे. म्हणून म्हणलास का बापाला की राहू दे पप्पा, मला नका देऊ पैसे, द्या तिला? म्हणलास का? आलं का तुझ्या तोंडातून? नाही नाही म्हणला, मलाच पाहिजे पैसे. माहिती आहे किती बहिणीची बाजू घेत आहे. सावत्र आहे ना ती. कधी तुमची सक्की होणार आहे? कधी जीव लावणार आहे तुम्ही तिला? बरं ते जाऊ दे, तू काय करणार सांग मला. ती पोरग वाया जाईल पण परत ना म्हणू नको मला दिदी असं झालं तसं झालं. बरं आल्यावर बोलते मी तिला, बघते काय झालं ते. मला खरं खोटं तर करू दे. तिला विचारते काय नेमकं बोलते आलं का. सगळं विचार तिला. हा, काय विचारायचं कोणाला? काय म्हणतो? बसा बाबा. आले आता. दिदी आपली वाया जायला लागली. काय म्हणतो रे? ते म्हणतो कोणत्या पोरासंग बोलत बसली. ते म्हणलं असं ना शाळेतला मित्र. मी बघितले स्वतः डोळ्याने माझ्या. तुझं लक्ष आहे का पोरीवर? अहो आता शाळेतले कॉलेजचे पोरं म्हणल्यावर बोलत असतील ना. मग काय हातात हात काय घालून. आता हातात हात मी बोलते ना तिला. काय आल्यावर मला कळण नेमकं कधी? काय. बरं येऊ तर गेले द्या. हो. आपण येऊ तर द्या ना घरी. घरी आल्यावर मी आई, विचारते इतका कोण आहे तू? एका लेकरावर तुला ध्यान ठेवता येत नाही का? ना. आता तिच्या मागे शाळेत जाऊ, घेऊ ऍडमिशन मी कॉलेजला. अरे हित कळत नाही का घरात? अहो नाही घरामध्ये काय असं मोबाईल जाणवत. पानगडी बोललेलं हे पाहत नाही का तू? आता मला काय कळते का त्या मोबाईल मधलं? सांगा बरं. आणि तुला आहे ना, तुला नीट सांगतो हा, त्या पोरीवर ध्यान ठेव. आपण आहे ना, मग जर काही तिचा पंचनामा झाला मी जीवच मारीन ती पोरगी. हा, काय चुकीचं वागली ना तर तुम्ही तिला काय बोलायचंय, काय शिक्षा द्यायची द्या. पण आता तिला आल्यावर मला कळू तर दे खरं खोटं काय आहे काय नाही. का आपलं उगाच भापड पसारा मांडायचं कुठून इथं? आली ती कार्टी?
पहिलं विचारा तिला. नाही, विचारतो ना तिला काही करतो काय. इकडे मानसी. या मॅडम या. काय ग काय म्हणतोय हा काय हा कुठल्या पोरासोबत होती तू? कोणत्या पोरासोबत? आता मी तुला बघितलं त्या गायपाशी. काय बोलतोय तू हे? खरं बोला, खरं काय सांग. सांगते, हा. मार खाशील मला तुला. नीट सांगा मानसी, तुझ्यामुळे दोघ जण मला बोलायला लागले. इकडे बघ ना माझ्याकडे, मी काय विचारते, कोणत्या पोरासंग हातात हात घालून बोलत होती तू? हातात हात घालून? हा, हातात हात घालून म्हणले. हा देऊ काय का जापड तुला? काय बोलतोय दादा? मी खरं असं बोल. हातात हात घालून बोलू तरी शकते का कोणत्या अरे पोरासोबत? तुला शिकायला पाठवते का? थांब. बाबा मी 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 खरं आई सांग ना गं, मला अहो, विचारते ना. काय हा, तुला अभ्यासाला तो खोटं पाठवते, बोलन शिकायला का? पाठवते. तो खोटं बोलन का? मी सांगते ना तुम्हाला खरं सांगा. प्लीज तुम्ही हाणू नका बरं. मग पाया पडू तुझ्या. काय सांग ना गं, सांग की तुझ्यामुळे बोलायला लागले. सांग की कसं खरं काय ते. सांगेन? चुकी झाली की माणसं गप बसतीत, कळत नाही का तुला? अहो, मारू नका शानीसूरची सांग. पोरगी, मारू नका तिला. तिला सांभाळा, सांगितलं नाही मशीन परत. हाणलं पाहिजे तुला चांगलं धरून. पण ध्यान ठेव तुझ्या बघ तुम्ही माझ्या पद्धतीने. पुरीचं जर का परत काय नावलं तिचं आहे ना, लग्न करीत असतो मी. लय झाला आड तुझा आता. लावून द्या लग्न लगेच. आणि तुझं जा बघ शाळेचा अभ्यास कर. तू बी बोंबलत फिरतो नुसता. काय गं? काय हा काय नसक लावलीस तुझे? हा काय चालवलंय ग? काय करतीस? तुला शाळेत हे शिक्षणाला पाठवते, हे तेरं करायला पाठवलंय? हा अगं आई तसं काहीच नाही, तू बस बरं. मी तुला वैताग नीट आणला मला समजून नुसता. सांगते. अगं तुला जसं वाटतं तसं काहीच नाहीये ग. बाबांनी गैरसमज करून घेतलाय. तू खोटं सांगणार आहे का? मला त्याच्यावर विश्वास आहे. तू खोटं अजिबात बोलणार नाही. अगं मग मी खोटं बोलणार आहे का ग? तुझा माझा विश्वास नाहीये का? मग कोणतं पोरगा होता तू हातात हात घालून त्याच्या संग बोलत होती? अगं कॉलेजमधला होता तो अनिकेत. त्याच्याकडून नोट्स मागत होते मी. मला नोट्स पाहिजे होत्या. मग मी हातात हात college- देऊन अगं हातात हात देऊन काय? तू एकाचे दोन सांगतोय. अगं किती काय झालं तरी मी सावत्र आहे ना, म्हणून ते असे वागतात माझ्या बरोबर. बाबा सुद्धा एक आंधळा पांगळा मुलगा बघून देतील माझं लग्न लावून. मग माझ्या झाली आयुष्याची बरबादी. अगं असा कसा आंधळा पांगळा नवरा देतीन तुला? मी आहे ना, मी तुझी आई आहे, अजून खंबीर आहे, जिवंत आहे. बघू ना ते काय करते ते. हा आतापर्यंत चाललं तुझा बाबा समोर काही? हा आता नाही, पण आता मी बोलल्याशिवाय तुझं लग्न थोडी लावणार आहे. चांगल्याच मुलाशी तुझं लग्न लावणार आहे. आणि असं नाही केलं ना तर बघन मग मी काय करायचंय त्यांना. नाही त्यांचा तुकडा पाणी बंद केला तर माझं नाव मग. हा. जर आज बाबा असते ना तर बाबांनी कधीच माझ्या हात उचलला नसता. मला समजून सांगितलं असतं, पण त्यांनी तसं केलं नाही केलं. अगं, तरुण आहे ग मी. तसं नाही. हात उचलला ते बाबा पण चांगले आहेत, असं काही वाईट नाही. होतात कधीतरी. तू तरी ठाम बोलते का ग माझ्यासोबत? हा तुझ्याही मनात काही ना काहीतरी अडी अडचण आहेच की, बोलताना दिसतंय मला. अगं तसं नाही बाळा, आता संसार करायचं म्हणल्यावर मला दोन्ही बाजूनी बघावं लागतं ना. पण नाही, ते जर तसं वागले ना, मी म्हणते ना त्यांचा तुकडा पाणी मी बंद करेन. तू काळजी करू नको. अगं तसेच वागते ते. तू फीचं पण पाहिलं ना कशी बोलली? आधी दादाची फी बोलणार म्हणून. आता बोलले ना मी त्यांच्या बरोबर, नाही करणार त्याच्या पुढे ते असे. फक्त तू चुकीचं वागू नको. तू चुकीचं वागलं की झालं का मग सगळं संपून जाईल. मी काहीच चुकीचं वागत नाहीये, पण चुकीचं ते मला ठरवता येतं. आणि ज्या दिवशी माझं वाटळ होईल ना त्या दिवशी तुला कळत, त्याशिवाय कळणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेव आई, मी सावत्र आहे ना, ते मला नेहमी सावत्रबाईंनी वागवणार आहे. तुला कसं कळत नाही ग? जाऊ दे बाई, मला नाही बोलायचं. कसं सांगू या पुरीला? अगं मला तुम्ही दोघंही पाहिजे ग. नव्हतंच करायचं मला लग्न. म्हणत होते मी नाही करायचं मला लग्न, पण त्यावेळेस लय अपेक्षा दाखवल्या, मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या. मी तुझ्या पुरीला सांभाळन, बापासारखी माया लावन. पण कशाचं काय, माझीच बुद्धी भ्रष्ट झाली होती. यांच्या बोलण्यात आले मी. अजिबात जीव लावत नाही माझ्या पुरीला. काय झालं? काय झालं? काय नाही झालं. काय होणार आहे मला? काय होण्याचीच वाट बघताय वाटतं तुम्ही. अरे तुला समजन का नाही? हा, काय समजायचंय मला? अरे तिच्या भल्यासाठी तिला हाणलं मारलं की तुला लगे एवढी रुसलीन फुगलीन. नाही, बरोबर आहे ना, सावत्र आहे ती. कुठे तुमची सख्खी आहे म्हणून जीव लावणार आहे तुम्ही तिला? बरोबर म्हणत होते ती. अरे लेकर वयात आल्यावर एक तर आईच्या कामाचं लक्ष द्यायचं का बापाचं असते? आणि मी मग देते लक्ष. मग तुझं दुर्लक्ष झालं, मी दोन झापडे आणल्या, काय फरक पडतो? मारण्याबद्दल नाही बोलत आहे, पण कसं वागताय तुम्ही तिच्याशी? तुम्ही काय प्रॉमिस केलं होतं? काय म्हणले होते तुम्ही मला? की मी तिच्या बापा म्हणजे बापापेक्षा जास्त जीव लावून, आणि हा असा आजा तुझापणा करता का?
तर तिच्या भल्यासाठीच केलं मी, तू समजून काय घेत नाही? सांगा बरं, लग्न झाल्यापासून मी काय कमी केले हो तुम्हाला? त्याला कधी असं सावध राहायची वागणूक दिली का? तुमच्या संग कधी मी अशी तिरस्काराने वागले का? अरे मग मी आतापर्यंत तुला शब्दांनी दुखावलंय का? त्या लेकराचं कानावर आलं म्हणूनच चिडलो ना. मग का तिची चिडचिड करताय तुम्ही तिच्या बरोबर? अरे मग आता तिच्यात बदल व्हायला नको? तुला वाटत नाही का तिच्यात बदल झालाय? खोटं बोलती ती पावलो पावली. मग तेव्हाच विचारायचं होतं ना कान खाली देऊन त्याच्या, की खरं बोलते का खोटं बोलते? अरे पण तिलाच खोट्यात ठरवा त्याला तुम्ही. कान पडायचा मलाच नाही, तुला सुद्धा अधिकार आहे. तो चुकलं तू मार ना. मग मी तुला शब्दाने जर दुखावलं तर मला बोल. तुम्हाला काय असेल ना तुम्ही मला स्पष्ट सांगा. तुम्हाला जर वाटत असेल ना आम्हाला तुम्ही म्हणजे आम्ही दोघी नको या घरात, तर तसं सांगा. मी अजून खंबीर आहे, काय? कष्ट करेन मी. काय डोक्यात तुझ्या काय? मला काय चाललंय काय सांग एकदा. उग अर्थाचा गैरअर्थ काढू नको. माझ्या नाही, तुमच्या मनात चाललंय. तुम्हाला नको आम्ही दोघी या घरातच नको. जातो आम्ही, आमचं काळं पांढरं करतो कुठंतरी जाऊन. राईक नको जाऊ येड्यावानी कुठं पण. करू. तिला समजून सांग, तिच्या भल्यासाठी चाललंय सगळं हे. चल चल, जेवली का तू? नाही जेवले, मला नाही जेवायचं. उठ चल, नको नाही येड्यावानी यायचं करू. मला. राईक मला सारखं ओरडत राहत. एवढा जीव लावला तुम्हाला पण काही फायदा नाही झाला माझा. काय तिच्यासाठी तू जेव्हा चिडलो तर तिच्यासाठी चिडलो ना. ऐक ऐक ऐक, चल चल उठ. ऐक चल. काय पण मनात घ्यायचं? अरे ते लेकरांच्या भल्यासाठी आपण आई बापाला वाटतं का लेकरांचं चुकीचं वागावं? लवकर ये जा जरा भेटायला. किती वेळची वाट बघत बसलो होतो मी. अरे ते सगळं जाऊन दे बाबा, मला तुला महत्वाचं बोलायचं आहे तुझ्यासोबत. आता काय झालं? हे बघ, माझ्या भावाला ना, आय थिंक आपण त्या दिवशी बघ तिथं बसलो होतो ना, मी तुझ्याशी बोलत होते बघ, तेव्हा त्यांनी पाहिलं आणि त्यांनी घरी येऊन सांगितलं. हा का? मग काय तर राडा झाला होता, बाबांनी हाणलं मला. बाबांनी हाणलं? हां. मग तू मला सांगायचं ना. काय सांगणार मी तुला, तर माहिती आहे ना, किती काय झालं तरी सावत्र मुलगी आहे मी किती सांगितलं त्यांना, काय माझं ऐकणार नाही, काहीच नाही. लई त्रास द्यायचा का ग तुला? आता काय, आता नशिबी आलं म्हणलं भोगावंच लागतंय. आणि मला असं वाटतं की मी आईला पण नाही का कसं तरी वेड्यात काढलंय, पण एवढे दिवस आपण लपू नाही शकत या सगळ्या गोष्टी, नाही का? तुला ह्या सगळ्या त्रासात मी लवकर सुटका करीन तुझी. मानसी आणि आपण दिसते दोघं का? लवकरच लग्न करू, म्हणजे तुला पण ह्या गोष्टी मानसी? मानसी तुझी आई. मानसी आहे काय? तू जा ना, पळ ना तिकडून, जा पळ. मानसी, मानसी काय करते तू इथं? अगं चिकू बघत होते, कोणते खोटं पिकलेत. बोलू नको. कोण होतं तुझ्यासोबत? अगं कोणच नव्हतं, बघत होते चिकू पिकलेत का. खोटं बोलू नकोस. इथं कोणतरी होतं, मी पळताना पाहिलंय. मी कशाला खोटं बोलू गाई? हे बघ मानसी, तू ना मला राग आणू देऊ नका. माझं डोकं फिरलं ना तू मार खाशील. ते बाबा तर बाबा माझ्यासोबत असं वागतात, आता तू पण वागायला लागली का? तू पण त्यांच्याच पार्टीत आली का ग? तुला पण नीट नाही वागतायत का माझ्याशी? का तुला पण आता मी सावत्रच ठरवायचं? नाही 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 नाही, तू काय वेडी समजते मला? हा, वेडी आहे मी का? चष्मा लागलाय मला. अजून म्हातारी नाही झाली मी, चांगलं दिसतंय मला. माणसात जनावरात चांगला फरक कळतोय मला. चांगलं कोणतरी मुलगा पळताना पाहिलाय मी. नखरे करू नको माणशी, मी सांगते तुला मी. किती वेळा सांगू गाई? कुत्रा काय? मित्र असेल पळताना. कुत्र कुत्र जनावर कळत नाही मला. हा, एवढं एवढंसं कुत्र, एवढं एवढंसं माणसात फरक कळत नाही. तुला एवढंच कळतं ना, मग तुला सगळ्या गोष्टी कळायला पाहिजे होता. काय ग, काय केलं आजपर्यंत तू माझ्यासाठी? काय हाऊस मौस केली ग तू? मला तर असं वाटतंय ना, तुझ्या हाऊस मौस साठी तू लग्न केलं. माझं आयुष्य तर बरबादच केलेलं आहे तसंही. आता हाण मला, जेवढं हाणायचं तेवढं हाण. लाज वाटत नाही तुला? लाज नाही वाटत का गं बोलताना? अगं हे लग्न मी तुझ्यासाठी केलं, माझ्यासाठी नाही, माझ्या हाऊस पूर्ण करण्यासाठी नाही. तुझ्या डोक्यात बापाचं छत्र मिळव म्हणून केलं. लोकांची तोंड बंद करायला मी लग्न केलं. तुला माहिती नाही अगं, नवरा नसलं ना लोकांच्या काय नजरा असतात, त्या नजरेपासून वाचण्यासाठी मी लग्न केलं. आणि तू आज मला असं बोलते? तुझ्याकडून मला अपेक्षा नव्हती का अशी माणसं? सरळ सरळ खोटं बोलते तू माझ्याची. मी कशाला खोटं बोलू ग तुझ्या सोबत? आणि प्लीज हिरड गाणं माझ्या समोर नको गाऊ. मला काही नाही होणार. फरक पडत असेल त्या बापाला पडत असेल. बाप पण नाही तो माझा. तोंड सांभाळून बोला मानसी. आणि काय केलं का आतापर्यंत त्यांनी माझ्यासाठी? तू चुकीचं वागली म्हणून बापाने तुला शिक्षा दिली, मारले.
माझ्या अगोदर स्वतःच्या पोराचा विचार करणारा तो कसला माझा बाप होणार आहे? सावत्र, शेवटी सावत्रच राहणार आहे तो. मानसी नीट बोल तू, मी तुला सांगते नीट बोल. काय नीट बोलायचं? आतापर्यंत नीट बोलत आले, सगळं सहन करत राहिले. आज मला जे बोलायचंय ना ते सगळं बोलणार आहे मी. सारखं सारखं काय ग सावत्र बाप सावत्र बाप? अगं स्वतःच्या पोरापेक्षा जास्त जीव लावलाय त्यांनी तुला. हा अगं तुला लाज कशी वाटली नाही? आता तू मोठी झाली म्हणले शानी झाली का? काय लागलं का तुला? हा अगं पण त्यांनी लय जीव लावलाय ग मला. ज्या काळात आधाराची गरज होती त्या काळात आधार दिलाय मला, आणि तू त्यांच्यावर आरोप करतीस. चल तुला मी घरी दाखवते काय दाखवते. चल घरी. चल चल सोड ना. चल घरी सोड ना. सोड. सोड गं, माझ्यासोबत असं वागत जाऊ तू. घरी सोड. चल. नाही अगं, तुला सोड ना घरामध्ये गं मला. कशाला गं माझ्यासोबत असं वागती तू? सोड. चल आता तू पण सावत्र बापा होईन वागायला लागली का तू माझ्यासोबत? घरात चल. सोड ना ना गं. तुझे वडील आहे ना खरं बोलत होते, तुझ्या अंगात नखरे. माझ्या अंगातही नखरे, त्यांच्या अंगात आहे. मग मी सांगते तुला. अगं, आई. अजिबात घराच्या बाहेर निघायचं आई नाही. थांब. उघड. अगं आई, तू गप्प बस. अगं ह्या नाल्याला सगळं सांगते, मी चुकीची होते. हॅलो, अरे तुला जेवढ्या लवकर शक्य होईल ना तेवढ्या लवकर घराच्या बाहेर पड. मी तुझी वाट बघतोय. हा काय नको आणू, हाय अशी ये. हा लवकर ये तू, लवकर. मी वाट बघतोय बघ इथंच. हा ये. काय आहे ना, एक 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 गणगण. ए राम राम राम, कामा बघावं अख्खं घरातलं. काय करते र? ए राम, स्वयंपाक करत होते. का तोंड पडलं तुझं आता? अजून डोक्यातला राग नाही गेला? मला माफ करो. काय झालं आता? तुम्ही म्हणत होते तेच खरं होतं. म्हणजे ती बोलत होती एका मुलाशी, मी पाहिलं तिला, कोंडून ठेवलं तिला घरामध्ये. तर मला माफ करा, मी अरे तुम्हाला मग चुकीचं तुला वाटलं समजलं. मी सावत्र, पण लेकरू आता तुला शब्द दिला म्हणलं मी कशाला अंतर देईन त्या लेकराला? खरंच चुकलं माझं. मी कुठं आहे ती? तुमच्यावर विश्वास ठेवला, कोंडून ठेवलं मी तिला घरामध्ये. कोणलंय का? हा मानशी, ए पुरे, दीदी दीदी कुठे? कोंडून ठेवलंय तिला घरामध्ये. दीदी त्या घरात कशाला बोलतो तिला? काय झालं? तू का घर पाडला एवढा? दीदी नाही. नाही दीदी नाही, मी तिला आता एका पोरासोबत बघितलं जात. मी कोंडली होती तिला. मानसी, कुठे आहे बघ बरं. काय म्हणला तू? आता जाताना बघितली खरंच होती मी मी. तिला त्या घरामध्ये कोंडून स्वयंपाकाला गेलते. हा म्हणतोय गाडीवर जाताना पाहिली. मी लांब बघितलं नाही तर मी तिथे जाऊन सटकावल्या तिला, मारून टाकल्यास तिला लय. जे नव्हतं व्हायचं तेच केलं कार्टेने. सांगितलं तर मी तुला. लय मला काल लक्षात आलं ना, आईच्या जातीनं लय लेकराचा लाड करायचा नसतो. काय भावात पडला आता? गावभर चर्चा होईल, इज्जत जाईल. चला आपण शोधू तिला. तर शोधून मला माहित तो अनिकेत आहे ना मी म्हणलेलं, त्यासोबत पळून गेले. मग तोच असन तू पहिल्याला. मला त्याचं नाव वगैरे काय माहित नाही. मी तर तुला बोललो होतं. माझं चुकलं रे. चल पाहू आता त्याच्या घरी गेल्याशिवाय हा आपल्याला घरी जाऊ दे पप्पा. चला चला. चल. आईला ह्या पोराने काय कुठं ना करून ठेवलाय बाबा. बारकं म्हणून पार त्याला म्हणलं होतं नीट जरा नीट झकमारी करायची, नीट कॉलेज करायचं. निस्तारणं तर गरजेचं आहे, मोठा आहे आपण. अनिकेत, ए अनिकेत, इकडे यार भाऊ. बस इथं. तुला कोणती गोष्ट मला सांगायची असते अगोदर, का कोणतं कांड करायच्या अगोदर म्हणायचं असतं की दादा अशाने असा विषय आहे. हा तुला सांगितलं असतं थोडी दवा आणून दिली असते. आपण आणू दे नाही आणू दे काहीतरी पर्याय शोधला असताना मी गेलो असतो मोठा या नात्याने त्यांच्या घरी, बोललो असतो त्यांच्या घरच्यांशी. अरे तू जाऊन सगळं झालं, ठीक झालं, पण त्या बापाने तर द्यायला पाहिजे होतं ना. एक तर आधीच ती सावत्र बापाची पोरगी. सावत्र बापाची मग आपण ती कशी काय असणार? बाप तर आहे ना तिचा, ती आई आहे ना. पैसे दिले त्यांनी तिला, हाणत्यात मारत्यात सगळी. पण तुला मला एवढीशी गोष्ट नाही सांगता आली का मला? नाही सांगितलं, म्हणलं तू रागावची मोकार. आता मी तुझ्यावर रागवून का? आजपर्यंत नाही रागवलो, आता रागवून का? ह्या गोष्टीला असल्या गोष्टीला रागवत असतात का? नाही पण घाबरलो मी तुला सांगायला, म्हणून म्हणलं नको दादाला सांगाय. दादा मोकार आहे मला.
काय पटत आहे तुला आता कसं निस्तारायचं ती माझ्या अक्कल चला नाही बा ती माणसांनी काय दुसऱ्या उद्योग नाही करावं म्हणजे मिटलं गाड त्या माणसांनी नाही तिची आई बाप जा जा जा, घरात जा कर मी बघतो लय तन करीत आले ते. हे बघ आई हो. कुठे आहे तुमचं भाऊ भाऊ कुठे आहे तुमचा काय झालं? आमची पोरगी घेऊन आलाय तू माणसे थांबा 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 काय, थांबा नाही म्हणजे गडबड आमची इज्जत आणली त्यांनी इथं तुम्ही 2 मिनिटं शांत बस तो काय हित नाही इथं नाही म्हणजे कुठे खोटं गेला बोलू नका तुम्ही 2 मिनिटं खोटं बोलू नका. दोन मिनिटं. मी काय म्हणतो तुम्ही आहे ना तुम्ही शांततेत घ्या सविस्तर सांगा सर. अहो ठीक आहे ठीक आहे म्हणजे काय? तुमची पोरगी गेली असते तर असं तुम्ही शांततेत घेतलं असतं का अहो मी काय म्हणतो मी थोडं जर माझं तर ऐकून घेता का आलं की नाही केव 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 करताय म्हणजे आमच्यावर आमची पोरगी आणून तुमची पोरगी आहे दूध कुळी एक काय तवा डोळे टाकून माघारी मला बोलायला लावता का तुम्ही मग हा तुमचा भाव कुठे आहे त्याला समोर मी आणा काय पहिलं. सांगतो तुमची पोरगी आंधळी आहे का ती आम्ही बघू, आंधळी आहे का आमची- तुमची आमची पोरगी पोरगी का बघू. बालिक आहे का? बघू तुमच्या भावाला बोलवायचं तू बोल नको रे जास्त तू कोण आहे आमच्या पोरीला भाव आहे बोलवा. तिचा मी हा, भाऊ आहे ना, बोलणार मग मी. तुझी बहीण तू नीट सांभाळून ठेवायची असती त्याला बोलवा, ते मला तिथं सांगायचं. भावाला. ते नाही तिथं तिला व्यवस्थित बोलवा. तुम्ही तिला व्यवस्थित बोलवा. ऐका ऐका ए थांब 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 माझं काय म्हणणं आहे हो का कोणती गोष्ट झाली हो का आमची इज्जत गेली त्याचं अहो, मी काय म्हणतो ऐका ना ठीक आहे ना सगळ्या गोष्टी तुम्ही बसा 2 शब्द बोला आता तुम्ही लय तंतन करून आता मला कळतंय मी आता तुम्हाला सांगतो बाप आहे आई आहे ना लेकराचं आम्हाला असं नाही 100% तुमचं रागवणं तुमचं बोलणं कळतंय मला पण माझं काय म्हणणं आहे की आता झालंय सगळ्या गावाची तुतवाण्यापेक्षा आहे ना माझं काय म्हणणं आहे एक मिनिट आम्ही तुमच्या भावाला काय बोलत नाही आमची पोरगी आम्हाला बोलवा आम्ही बोलतो तिच्याशी काय म्हणणे थांबा एक त्यांचं माझं म्हणणं ऐकून घ्या ना तुम्ही ऐका ना तसं काय की बाबा हो का काय झालं असं मी माझ्या भावाकडून माफी मागतो तुमच्या आम्ही 4 माणसात राहणार इथं पण ना आता ना हो का नाबालिका असते तर नाही कळत त्यांना होतं हुडपणात सगळ्या गोष्टी अहो पण त्या पोरीला आता तिला कुणी स्वीकारीन का अहो तीच म्हणतोय मी त्यासाठी हो का, तिला लागलेला डाग त्याचं काय काही असू द्या त्या पोरीला स्वीकारायची आम्ही जबाबदारी घेतो माझ्या बारक्या भावाची तुम्ही समंजसपणाने लग्न लावून टाका बाकी काही तुमची तू होत नाही असं नाही की बाबा ती पोरग हे चांगले शिकले सवरलेले काय अडचण नाही आज उद्या बिचारा नोकरीला लागेल आणि तसं बघायला आम्ही आहेतच की अशी पण आमची इज्जत गेलेलीच आहे आमचं नाक कापलंय आता दुसरीकडे आम्ही काय तोंडच देऊ शकत नाही ना कुणाला तुम्ही सांगा त्यांना काही आता लई पोरगी आपण माघारी घेऊन तिथे गेलो चर्चा झाली काय होणार आहे वाढणार आहे कोण स्वीकारण तिला आपल्याला वाईट वाटणं राग साहजिक आहे आहेत माणसं समंजस दिसते लेकराला जीव लावतात 100% जरी कुठली गोष्ट तुम्हाला अशी आम्ही कमी पडू दिली ना तुमच्या लेकराला तर मला बोला कारण की मी मोठा भाऊ आहे मला माहिती आहे होतं का असं काय करू शकतो ठीक आहे बोलवा त्यांना करून टाकू दादा बाहेर तरी नाराज नको कसं आहे माहितीये का हे आता तुझी बहीण काय जरी माझ्या घरी आली तरी मी माझ्या बहिणीसारखी सांभाळीन तिला लहान भाऊजाई माझी ती मी बोलतो बोलवा अनिकेत ए अनिकेत इकडे बाळा इकडे तू तिला घेऊन ये ना तिला आण ना या इकडे इकडे बघ बघ काय म्हणू नका तुम्ही तिला काय म्हणून खरंच नका तुम्ही काय म्हणू काय आहे? आता बोलून आणि काय करून काय फायदा आहे का फायदाच नाही आता. जे व्हायचं ते तर केलं तिने आई माझ्याकडे बघ ना ग चुकलं माझं मी खूप बोलले अगं तुला माफ कर ग माझ्या मनात असं काही नव्हतं ग पण माझी खूप चिडचिड होत होती या सगळ्या वागण्यामुळं म्हणून मी तसं बोलले अगं तुला काय कमी केलं होतं आम्ही सांग ना एक गैरसमज फक्त सावत्र बापाचा एक गैरसमज तुझ्या मनात बसलेला होता अगं काय नाही केलं त्यांनी तुझ्यासाठी सगळं केलं अरे तू म्हणायचं एकदा बोलायचं ना माझं अशा मुलाशी प्रेम आहे विचारलं असतं चौकशी केली असती ना हा अहो, तोच शब्द मी माझ्या भावाला पण टाकला म्हणलं तुम्हाला सांगायचं ना मी गेलो असतो घरी मला त्यांच्या नाही घरी. तिने आईला जरी म्हणते ना तरी तिचा विचार केला असता ना हा तर आता लोकांचा गैरसमज होतोय की बॉस सावत्र बाप असेल तो तिची ढासपूस करीत असेल की सावत्र बाप कसा सांभाळू शकतोय लोकांचा गैरसमज अहो होतोय सावत्र या गोष्टीतून. बापाचं पण जाऊ द्या पण आजकालच्या मुला मुलीने आई बापाला सांगायला हे पाहिजे महत्वाची गोष्ट आहे त्यांच्या कानावर घालायला पाहिजे आम्ही काढू ना काहीतरी पर्याय काहीतरी निर्णय घेऊ काहीतरी मार्ग निघल ना तसं पळून जाणं आई बापाच्या तोंडाला काळी फासणं त्यांचं नाक कापणं 4 चौघात इज्जत घालवणं हे चांगलं अरे हे तर चांगले समंजस दिसते मग तू बाळा दादा मला सांगायचं असतं भावा एकच भूत डोक्यात त्या पोरीच्या माझा सावत्र बाप आहे माझा छळ करू कधी छळ केला रे सांग सांग तुझा ना. केला तिचा केला काय तुझ्या काय मनामध्ये कमी केलं तुम्हाला
अगं तुला सख्या पुरीसारखं हे केलं का त्यांनी? अगं, तेवढे पैसे दिले हा? माफ करा मला. शिकून अधिकारी करायची होती बरोबर. मग काय आता हे? सांगितलं तर अगं मी त्यांच्याशी भांडत होते. हे तुला काय होतं शिकून बरं का? अधिकारी हे काय करायचं, पण तू हे होतं? असं कान करून बसली. लोकांनी थोडंफार कानात काय भरवलं ना शेजारच्या पाजारनी की बा तुझा सक्का बाप नाही सावत्र बाप आहे, मग याच्यामुळे ह्या गोष्टी बरं लोकांनी जाऊ द्या भाऊ, आता झालं गेलं, काय बदलता येणार काय नाही. नाही. करू आपण तयारी आता लग्नाची. चालतंय, तुम्ही काय नाराज नका हो, काय चुकलं असेल माझ्या बारके भाऊ तर 100% मोठे म्हणणे आम्हाला माफ करा. आता काय करा, आम्ही घेऊन जाऊ आपण तिला आणि रीतसर लग्न लावू. आज उद्या लगेच आहे ना तुमच्या नाही नाही राहू द्या ना तिला नाही आमच्या नाही पाशी. नको. नाही घेऊन नीट जातो तर आम्ही लग्न लावून, तुम्ही काय काळजी करू नका. असं पण इकडे तिकडे चर्चा होण्यापेक्षा ठीक आहे चालते हा? आणि लगेच अर्जंट तुम्ही म्हणले ना संध्याकाळी होत असलं नियोजन तर चालते चालते काही अडचण नाही. तुम्ही म्हणता ना तेव्हा तुम्हाला काय अडचण असते तर मला सांगा, तसं मी तुम्हाला मदत करेन. काय अडचण नाही. ओके हो चालते. चल चलो दमान जावा.